हाय हॅलो नमस्कार. कसे आहात मंडळी? मस्त ना. नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात. तर तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. आता इथं व्हिडिओची सुरुवात मी संध्याकाळी करत आहे. इथं संध्याकाळी साधारण 6:30 वगैरे वाजलेले आहेत, 6:45. आणि इथं मुलांना भूक लागलेली होती आणि ते काहीतरी बनवसारखं चालू होतं. आणि खूप दिवस झालं आलू पराठे बनवले नव्हते, म्हणून म्हटलं चला त्यांना आलू पराठे बनवून द्यावे. आणि त्याच्यानंतर मला जायचं होतं, दुकानात पण जायचं होतं बाहेर. तर सगळ्यात आधी इथं बटाटे शिजवून घेतले आणि सकाळचं पीठ होतं म्हणजे चपातीचं मळलेलं थोडंसं जास्त होतं. तर म्हटलं ते पण संपेल आणि पोटभरीचं पण होऊन जाईल. कारण मुलांना कसं काय काय वेगळं असेल तर छान वाटतं. तुमची मुलं पण अशीच आहेत का? जरा सांगा बरं मला कमेंट करून. त्यांना पण असं छान छान काय काय असेल तरच आवडतं का? माझ्याकडे तर असंच आहे. छान छान गोष्टी असल्या की एकदम आवडीने खातात आणि बरं आवडीचं नसेल तर खूप कंटाळा करतात जेवण करायला. आणि आता सध्या सुट्ट्या आहेत तर काय बोलायचंच नाही, कारण त्यांना साधं जेवण असं आवडतच नाही, काहीतरी चटपटीतच हवं. तर चला असो, आता मुलं आहेत म्हणजे सगळ्यांच्याकडे सेमच असेल. तुमच्याकडची मुलं पण तुमची अशीच करत असतील. तर बटाटे शिजवून घेतले. आता छानपैकी त्याच्या सगळ्या साली काढून घ्यायच्या आहेत. तर साली काढून आता बटाट्याच्या साली काढून घेतल्या. त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण त्याचा ठेचा करून घेतला, तो टाकला. मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडंसं घरचं लाल तिखट, थोडं काश्मीरी मिरची पावडर टाकलेलं आहे. शेवटी मी लिंबू पिळलं, मीठ टाकलं आणि लिंबू आहे म्हटल्यानंतर साखर तर झालीच पाहिजे आणि साखर टाकली. थोडीशी कोथिंबीर पण टाकू शकता तुम्ही. नसेल कोथिंबीर तर थोडीशी कसुरी मेथी टाकायची. आता छानपैकी असं मळून घ्यायचं आहे. छान ते बटाट्याच्या ज्या काही फोडी असतात, ज्या गाठी असतात त्या सगळ्या फोडून घ्यायच्या, जेणेकरून जेव्हा आपण पराठा लाटू तेव्हा तो फुटणार नाही, एवढी काळजी घ्यायची. म्हणजे आपले पराठे छान मऊ लुसलुशीत असे तयार होतात. तर त्या पद्धतीने असं सगळं फोडून घेतलं मी. नाहीतर तुम्ही सरळ खिसणीने खिसून पण घेऊ शकता बटाटा. जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही पडत. शॉर्टकटमध्ये पटकन तयार होतं. आता इथं पराठा लाटून घेतला मी. आता लाटला कसं ते काय दाखवलेलं नाही. आता छानपैकी असे लाटून घेतले पराठे मस्त असे. आता तुम्हाला भाजून मस्त टम्म फुगलेले असे पराठे दाखवते. छान असे पराठे तयार झालेले होते. 5-6 पराठे तयार झाले एवढ्या बटाट्याचे. म्हणजे एवढं जे मिश्रण होतं त्याचे 6-7 पराठे असे झालेले होते. छान असे पराठे तयार झाले, बघू शकता. मस्त टम्म असे फुगलेले आहेत आणि छान भाजलेले सुद्धा आहेत पराठे. तर आता सर्व असेच बनवून घेते मी. आता हे सगळं करून मला जायचं होतं बाहेर म्हणजे मला भाजी वगैरे पण आणायची होती. दुकानात जायचं होतं, 1-2 कामं होती ती करायची होती. तर हे म्हटलं अगोदर बनवून घेते, म्हणजे थोडं उशिरा जरी स्वयंपाक बनवला बाकीचा तरी पण चालेल. नंतर मी जेवणामध्ये फक्त कढी बनवली होती आणि भात बनवला होता. बाकी असं अजून काय बनवलं नव्हतं, कारण हे कसं पोटभरीचं आहे. फक्त एवढं जरी बनवलं असतं तरी, बाकी जरी नाही काय बनवलं असतं तरी चाललं असतं. पण मी भात बनवला होता, तो नंतर खूप उशिराने बनवला भात आणि कढी. तर अगोदर तर हे पराठे सगळे बनवून घेतले, नंतर तयारी वगैरे केली आणि मी गेली बाहेर. तर चला आता अगोदर तर पराठे करते, त्याच्यानंतर पुढं बोलते. आज मी माझ्या यूट्यूब चॅनेल मॉनिटायझेशनचा फॉर्म संध्याकाळी 9 वाजता भरला होता. त्याचं पुढं काय झालं ते मी पुढच्या व्लॉगमध्ये सांगेन. तर त्यासाठी व्लॉग पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की पुढं काय झालं. आता पराठे तर बनवून झाले. आता बघू शकता किती गरम झालेलं आहे. खूप जास्त गरम होत होतं मला. म्हटलं चला आता देवपूजा वगैरे झालेली होती, त्याच्यानंतर हे सगळं केलं होतं जेवण वगैरे मी. आणि म्हटलं चला आता जाऊ. तर इथं केतकीला मी हा पराठा दिला होता. खूप छान झालेत पराठे, जबरदस्त होते. थोडा वेळ बसली कारण गरम खूप होत होतं. पाणी पिलं, कारण किचनमध्ये कसं जास्त गरम होते आणि ऊन पाऊस आहे ना, पाऊस पडतच नाही. खूप जास्त गरमी वाढलेली आहे, त्याच्यामुळे खूपच जास्त गरम होतं. तर मी तेच तुम्हाला सांगते. थोडा वेळ बसली कारण घाम एकदम एवढा येत होता ना की काय सुचतच नव्हतं. नंतर परत मग गेली दुकानामध्ये, जसं की मी सांगितलं तुम्हाला. ते काचेचा झाकणाचा जो हँडल तुटलेला आहे तर त्याच्यासाठी गेली मी. तर रस्त्याने असं फोन पकडायचं म्हटलं तरी भीती वाटते की कोण खेचून बिचून तर घेऊन जाणार नाही ना, असं वाटतं. तर इथं बघू शकता आता आंबे अजूनही आहेत बाजारामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला ना, जो गरम मसाला किंवा आपण जो घरचा मसाला जो म्हणतो, लाल मसाला जो केलेला आहे, तो ठेवण्यासाठी एक बरणी पाहिजे होती काचेची. तर इथं फुलं आहेत, तर म्हटलं चला तिथे हे फुल झाडं आहेत ना, त्यांच्याकडे ते बरण्या वगैरे पण ठेवतात चिनी मातीच्या, ज्या आतमध्ये दिसत आहेत तुम्हाला. तर तिथं जाऊन बघावं आहे का अवेलेबल, त्यांच्याकडे असेल तर घ्यावी. तर तिथं जाऊन बघितलं मी, पण काय दिसत नव्हती तिकडे. त्यांना विचारलं तर ते म्हणाले नाही आहेत. त्याच्यानंतर परत पुढं गेली
पुढं गेल्याच्यानंतर थोडंसं लांब आहे या दुकानामध्ये, तर इथं हे काचेचं लीड होतं. कुकरचं झाकणाची रिंग पण चेंज करायची होती, तर ते पण केलं. आणि ते लीड बघत होती पण ते काही नव्हतंच. नंतर परत घरी आली. आता घरी आल्याच्यानंतर परत मग स्वयंपाक बनवायचा होता. कारभारी आले आणि मग भात बनवला नव्हता. मग काय केलंच, पराठे तर होते केलेले, त्याच्यामुळे 1-2 पराठे राहिले होते, त्यांच्यासाठी ठेवले होते. तर म्हटलं आता कढी बनवावी. आणि मग कढी कशी सगळ्यांना जास्त आवडते म्हणून मी कढी बनवली. तर दूध घेऊन आलेली, येताना दूध गरम करायला ठेवलं. भात बनवला, कुकरमध्ये भात आहे. आणि इथं बघू शकता 1.5 पराठा आहे, 1 आणि अर्धा पराठा आहे. आणि हे माझं जेवण. तर मंडळी, ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.